पंतप्रधान नरेंद्र मोदींची केरळमध्ये आज कमळाच्या फुलांनी तुला करण्यात आली। यावेळी ते केरळच्या पारंपरिक पोशाखात दिसले। पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच केरळ दौऱ्यावरती आले होते। पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच केरळ दौऱ्यावर आलेल्या मोदींची कमळांच्या फुलांनी तुला करण्यात आली। त्याआधी मोदींनी श्रीकृष्ण मंदिरात पूजाही केली। यावेळी पंतप्रधान केरळच्या पारंपरिक पोशाखात दिसलेत। गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी जसा देश तसा वेश या युक्तीप्रमाणे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणचा पारंपरिक पोशाख करताना दिसतायत। लोकसभा निवडणुकांनंतर केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या मोदींच्या पोशाखाचीही खूप चर्चा झाली होती। त्यावेळी पंतप्रधान डोक्यावर टोपी, हातात काठी अशा गढवाली पोशाखात दिसले होते। त्यानंतर त्यांनी एखाद्या साधूप्रमाणे भगव्या कपड्यांमध्ये केदारनाथ मधील पवित्र गुहेमध्ये ध्यानधारणा केली होती। लोकसभा निवडणुकांदरम्यान मोदी ज्या राज्यात प्रचारासाठी जायचे त्या राज्यातील पारंपरिक पोशाखही करत होते। अरुणाचल प्रदेशमध्ये मोदींनी तिथली सांस्कृतिक टोपी घातली होती। जम्मू काश्मीरमध्येही त्यांचा पेहराव चर्चेचा विषय ठरला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच वेळ, ठिकाण, संस्कृती, परंपरेनुसार वेशभूषा करतात। मग देशाच्या स्वातंत्र्य दिवसाच्या सोहळ्याला घातलेली पगडी असो की प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात घातलेली पगडी, मोदी आपल्या लुकनं सगळ्यांचंच लक्ष आकर्षित करतात। एकूणच काय तर मोदी जैसा देश वैसा भेस करून तिथल्या जनतेमध्ये आपुलकीचं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।